जास्त विलंब करू नका, आपल्याला विनंती असेल सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. ZPL मित्रांनो 2024 या ठिकाणी आपण पाहतोय झुंजार क्रिकेट क्लब जांभार यांच्या विद्यमानाने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा दोन खांबे या ठिकाणी पहिल्या षटकापासून उभे केले गेलेत. मित्रांनो तटस्थ राहायचं असेल आपल्याला, नियम असतो आपल्या बॉन्ड या ठिकाणच्या खेळामधला, नाईट क्रिकेट बॉक्स मधला तटस्थ राहावं लागेल. पहिलं षटक हाताळतो या ठिकाणी सूरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती दीपराज आणि संस्कृत. जो पेपर मागाशी सोडवला गेला होता, कठीण पेपर होता, 6 धावांचा पेपर गेला होता, फक्त त्या दरम्यान खणखणीत चौकार लगावला जातो. या ठिकाणी आला पहिला चौकार, या ठिकाणी श्री गणेशा केली. या ठिकाणी 4 धावांनी दीपराज या ठिकाणी सज्ज झाला या चेंडूचा समाचार घेण्यासाठी आणि 4 धावा प्राप्त केल्या. हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी हवाई सफर केला जातोय. वा मुन्ना वा, क्या बात आहे. सुरुवातच लाजवाब केली. 2 चेंडू फेस केले गेले, चांगल्या प्रकारचे 2 चौकार लगावले. 1 चेंडू निर्धाव नक्कीच आला, म्हणजे आतापर्यंतची धाव संख्या 8 असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला आणि पुन्हा एकदा सुरुवात केली खेळाला. या ठिकाणी सूरज पहिले षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले गेले. पुन्हा एकदा सूरज सज्ज होईल. राईट राऊंड मारा गेले. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात केली ना, आज चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. मित्रांनो हा इफेक्ट कसला आहे माहित आहे का? 2 ज्या ठिकाणी खांब उभे केले गेले, 2 क्षेत्ररक्षक नो हलचूल मध्ये, तो मात्र फटका या ठिकाणी वाचू शकत नाही. 4 धावा. सुंदर टॅप केला चेंडू या फलंदाजाने आणि 4 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी. दीपराज या ठिकाणी ऑलराऊंडर कामगिरी करताना दिसेल आपल्या संघासाठी. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टीम मिटिंग घेतली गेली. टीम मिटिंग घेऊ नका. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या असेल ती 12 वरती जाऊन करावा लागेल. इथे आपल्याला वारा कोणाच्या बाजूने जाईल तो बघूया. सूरज हा चेंडू नक्कीच या ठिकाणी नोचा इशारा येतोय आणि 1+1 2 धावा खर्च केल्या गेल्या. 12 वरना वारा ठरला 2 धावांसाठी. धावसंख्या असेल ती 14. 2 फलंदाज या ठिकाणी मात्र काहीतरी कानमंत्र दिला एकमेकाला. काय सांगितलं? शेवटचा चेंडू आहे, 2 धावा आपल्याला अतिरिक्त मिळाल्यात, 14 आल्या. शेवटच्या चेंडूवर प्रयत्न करा, असंच काहीतरी कानमंत्र असेल. नक्कीच या ठिकाणी कानमंत्र दिला होता, मात्र असफल ठरला. धावसंख्या असेल ती 14. डॉट आला चेंडू. 1 षटकाचा खेळ झाला आणि धावसंख्या असेल ती 14. दत्त प्रसाद एक कुंडली संघ, धावसंख्या 14. श्री गजानन प्रसाद विकास मंडळ अंतर्गत झुंजार क्रिकेट क्लब जांभार आयोजित झुंजार प्रीमियर लीग 2024 साठी कुडलीतील श्री आदेशजी नारायण पावरे यांनी 1000 रुपयाची देणगी दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. नक्कीच आपण अशा प्रकारची जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित करत असतात तेव्हा आपल्या समाजाचे, इतर समाजाचे सुद्धा जे क्रिकेट प्रेमी असतात, हौशी कलाकार असतात, मंडळी असतात, ते आपल्याला हस्ते ना अनास्ते मदत करत असतात. त्यांचं या ठिकाणी आभार मानणे आपलं काम असतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे पार्थिव. पहिला चेंडूचा इशारा आणि घेतला समाचार. 1+4 5 धावा खर्च कराव्या लागतील या चेंडूवरती. काय चेंडू टाकला, नो चेंडू टाकला, त्याचा समाचार घेतला आणि अगोदरचा सामना मला झाला होता. 5 डॉट चेंडू काढले होते आणि तोच गोलंदाज या ठिकाणी प्राथमिक दुसरं षटक हाताळत असताना या ठिकाणी पहिला चेंडू नो आणि त्याचा समाचार घेतला होतो. संस्कृत पेपर जातो कडक. तोच हा संस्कृत मारला फटका कडक. हा चेंडू पुन्हा एकदा जाईल 4 क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. फुकटच्या 5 धावा. धावसंख्या झाली 21. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जाईल. चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. नक्कीच या ठिकाणी पार्थिव अगोदरच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच पार्थिव या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी चूक करताना दिसला. मित्रांनो, प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाज चांगला
गोलंदाजी करेल वाईटचा इशारा आला किंवा चांगला फलंदाज चांगली फलंदाजी करेल हे सांगू शकत नाही आपण. ते शेवटी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळी करण्याचा संधी येईल तेव्हाच आपल्याला समजेल कोणाची खेळी चांगली. हा चेंडू नोचा इशारा काय या ठिकाणी जीवदान म्हणावं लागेल या ठिकाणी संस्कृतला. एक धाव नक्की दिली मात्र जर हा चेंडू नो नसता तर संस्कृत गो टू द पॅव्हेलियन बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला यावं लागलं असतं. संस्कृत आपला पेपर गेला असता एकदम कठीण. मात्र या ठिकाणी गोलंदाज धावसंख्या असेल 24-24. मला वाटतं संस्कृतने या ठिकाणी कॉपी केली या चेंडूवरती. माझे सहकारी मित्र मला सांगतात नक्कीच, कारण जर कॉपी केली नसती तर हा संस्कृत बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने पाहायला मिळाला असता. कॉपी केली नक्कीच नक्कीच. हा चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. वारे वा कमबॅक केला या ठिकाणी पार्थिव आपण जी गोलंदाजी आहे त्याच प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचं असेल आपला. हा चेंडू जाईल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या असेल ती 25. या ठिकाणी संस्कृत पेपर आपण स्वतः सोडवताय. फलंदाजीच्या माध्यमातून अचूक उत्तर देण्याचं काम आहे ते आपलं. जर प्रश्न चुकला आता अगोदरचा जो चेंडू होता तिथे प्रश्न चुकला होता तुमचा मात्र कॉपी केलात म्हणून उत्तर बरं झालं. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण वा लाजवाब क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. तोड नाही या क्षेत्ररक्षकाला. काय उंच उडी घेतली आणि फील्ड केला चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील पार्थिव. हा चेंडू वाईटचा इशारा. पंच 2 हात लांब करताना नियम क्रमांक 22 मोडला पार्थिव त्याला दंडित केला पंचाने. हा चेंडू स्वतःच्या फॉल मध्ये जाऊन फील्ड केला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या असेल 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आहे 26. नो लॉस ऑफ दत्तप्रसाद कुंडली संघ या ठिकाणी नक्की 2 षटकांचा खेळ झाला म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झाला आणि धाव संख्या आहे ती 26. 2-26. उर्वरित येणारे 18 चेंडू. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतायत जुलियस कारभारी, भगवान कारभारी आणि कन्हैया धोपावकर. आणि पहिल्या मॅच पासून आज स्कोरर म्हणून काम करतोय अजय सारंग. जरा जोरदार टाळ्या अजय सारंगसाठी मंडळाच्या वतीने तरी व्हायला पाहिजेत. नक्कीच अजय सारंग सर या ठिकाणी पहिल्या दिवसापासून स्कोरर म्हणून काम पाहतात. नक्कीच त्यांचं कौतुक करायला लागेल. अजून ते बिचारे त्यांच्या पोटामध्ये अन्न सुद्धा गेलं नाही मात्र त्या ठिकाणी त्यांना नंतर मुभा दिली जाईल. नक्कीच हा चेंडू या ठिकाणी सुरुवात केली खरं स्वयं मारा केला गेला. वाईटचा इशारा. एकूण 2 धावा या ठिकाणी. अभिनय आपला अभिनय करावा लागेल. या मैदानाच्या आतमध्ये आपली कला दाखवावी लागेल. आपलं कौशल्य दाखवावं लागेल. या ठिकाणी आपण स्वयं मारा करतो. आपलं हे कौशल्य नाही. 1+1 एकही चेंडू टाकला नाही आपण आणि 4 धावा खर्च केल्या आहेत. 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या असेल ती 29. अभिनय म्हणजे काय तर कला जी आपल्यामध्ये असते अवगत ती दाखवावी लागेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अभिनय आणि त्या दरम्यान सजवला गेला 4 धावांसाठी हा फटका. या ठिकाणी दीपराज मात्र सरस ठरला या चेंडूवरती. धावसंख्या असेल ती 34 धावा 34. पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड मारा करेल. अभिनय या ठिकाणी अभिनय हा आला एक खणखणीत चौकार. नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चौकार. दीपराज या ठिकाणी ठरतोय सरस अभिनयवरती. अभिनयचा कुठेतरी परफॉर्मन्स कमी पडताय. आता मात्र मैदानाचा खेळ ताबा घेतलाय तो दीपराजाने. 11 चेंडू आणि 21 धावांपर्यंत आतापर्यंत दीपराज खेळतोय. त्यानंतर संस्कृत पेपर आपण विचार केला तर 6 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी सोडवताना दिसला. पुन्हा एकदा सज्ज होईल तो अभिनय टू दीपराज. वा मुन्ना क्या बात है. दांडी गोल. वा क्या बात है. अभिनय शेवटी मी जे सांगितलं तेच करून दाखवलं अभिनयने. कुठेतरी 2 चौकार लगावले नंतर अभिनयने आपले खरा रंग दाखवला. आपण आपल्याला असलेली कला दाखवली आणि या बॅक टू द पॅव्हेलियन दीपराज यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्याच्या दांडी गोल केली त्याची या ठिकाणी. बॅक टू द पॅव्हेलियन दीपराज. पहिला धक्का मिळाला या ठिकाणी दत्तप्रसाद कुंडली संघाला. धावसंख्या असेल 38.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकी. पुन्हा एकदा अभिनय टू विकी. हा सामना आणि हा खणखणीत चौकार. विकीने आल्या केला प्रहार. अभिनयने दाखवलं होतं अगोदरच्या चेंडूवरती चमत्कार. धाव संख्या 42. 42. 1 लॉस ऑफ दत्तप्रसाद कुल्ली संघ. वा मुन्ना वा. मैदानात गेला नाही तो प्रहार केला. एक चौकार लगावला. नक्की डॉट चेंडू आला. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ असेल. अभिनयच्या माध्यमातून तिसरं षटक टाकलं जात आहे. हा चेंडू नक्कीच फील्ड केला जातोय आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ झाला मित्रांनो आणि या ठिकाणी दत्तप्रसाद कुल्ली संघाची धाव संख्या असेल ती 42. एक फलंदाजचा नक्कीच या ठिकाणी खतमा झाला. 42. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येईल तो संस्कृत आणि दुसरं वैयक्तिक स्वतःच्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येईल तो पार्थिव. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना स्वयंमारा केला होता. त्याच नंतर मात्र सेकंड षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवरती त्याच्या स्वस्तिक संस्कृतीने चौकार लागला. हा चेंडू जय क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. संस्कृत एक उंच असा खंदाचा फलंदाज. शरीर यष्टी सुद्धा अतिशय सुंदर अशी उंचीचा विचार केला तर अतिशय सुंदर अशी उंची लाभलेला हा संस्कृत या ठिकाणी. आता मात्र डॉट चेंडू येताना दिसेल. या ठिकाणी एक चांगला गोलंदाज म्हणून पार्थिव एक नवोदित खेळाडू आहे आपल्या समाजाचा आणि या ठिकाणी तो घडताना दिसतोय. या मैदानाच्या वरती आतमध्ये ताबा मिळवताना दिसतोय. नक्कीच आतापर्यंतची कामगिरी त्याची जर पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. त्या दरम्यान हा चेंडू नक्की फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षक पडला झडला मात्र चेंडू आडला. मात्र चेंडू आडला. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र 2 चेंडू निर्धाव जाताना दिसले. हा चेंडू पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव. वा रे मुन्ना वा 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 वा. काय कमबॅक करतो या ठिकाणी पार्थिव. अगोदरचं षटक महाल ठरलं होतं त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळत असताना चांगल्या प्रकारचं कमबॅक. वा चेंडू नो आणि 2 1+2 3 धावा. का केली चुकी तुम्ही भावा. धाव संख्या झाले 50 तोला या ठिकाणी धाव फलकावरती लागलेला आहे. 50 तोला या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे. विचार करायचा आहे आपल्याला. कारण इष्टा धावा का देता, इष्टा चेंडू का टाकता. आपली सुवर्ण संधी आहे आपल्याकडे. आपण चांगले उत्कृष्ट गोलंदाज ठरू शकता. त्या दरम्यान सजवला गेला चेंडू 2 धावांसाठी. 2 धावांनी षटक समाप्तीचा इशारा येईल. 4 षटकांचा खेळ झाला आणि धाव संख्या झाली असेल 52. या अगोदरचा सामना पण मला वाटतं अशा प्रकारचाच होता. 4 षटकांचा खेळ झाला होता आणि 52 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मला वाटतं एक चांगल्या प्रकारची धाव संख्या उभारली गेली होती आणि आता मात्र जर आपल्याला 6 चेंडूंचा खेळ करत असताना 52 वरून जर कमीत कमी 15 धावा जरी केल्या आपण तर हा सामना खरोखर अतिशय चुरशीचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कारण अगोदरची 3 सामन्यांचा विचार केला तर 50च्या वरती धावसंख्या गेली नव्हती. त्यानंतर 4थ्या सामन्यापासून 60 धावांच्या वरती धावसंख्या जायला लागली. ह्या नक्कीच सामन्यामध्ये सुद्धा 60 धावांचा पाठलाग केला जाईल. त्या दरम्यान वाईटचा इशारा शेवटचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रतीक. या ठिकाणी शेवटचं षटक हाताळत असताना पहिला स्वयंमारा केला. त्यानंतर निर्धाव चेंडू आला. नक्कीच जो चेंडू स्वयंमारा केला तो कुठेतरी चेंडू भरून काढला या प्रतीकने. विकीला मात्र या ठिकाणी स्ट्राईक द्यावा लागेल ते संस्कृतला. त्याचा पेपर चांगला चोप्पा चाललाय कारण त्याची प्रश्न चांगली सोडवली जात आहेत. त्याला कुठेतरी या ठिकाणी संधी देण्याची गरज असेल. काय संधी देणार. या ठिकाणी स्ट्रोक सजवला गेला. स्टेट ड्राईव्ह स्ट्रोक आणि कणकणी चौकार. 4 धावा हवाई सफर गेली चेंडू कडून आणि 4 धावांसाठी चेंडू गेला. धाव संख्या झाली 57. 60 धावांच्या वरती नक्की धाव संख्या जाणार म्हणजे सामना अतिशय कडक चुरशीचा अप्रतिम सामना पाहायला मिळेल. डॉट चेंडू ना म्हणना ना ऐसी गलती ना करना दोबारा.
वाईट चेंडूच्या नादामध्ये चेंडू निर्धाव झाला, त्यानंतर मात्र वाईट चेंडू देतोय या ठिकाणी 58 धावा. लेक्सिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू मात्र अप्रतिम फटका म्हणावा लागेल. या ठिकाणी विकी सजवतोय हा फटका 4 धावांसाठी. 2 चेंडू शिल्लक, शेवटचा षटक हाताळत असताना या ठिकाणी प्रतीक आतापर्यंत धावा दिल्या 10. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय झालंय, काय चाललंय, काय समजायला मार्ग नाही. एक चेंडू वाईट आला की एक चेंडू डॉट येतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या असेल धाव फलकावरती 62 63 धावांचं लक्ष असेल डोळ्यासमोर नक्कीच. यानंतर होणारा सामना आहे जय खोतबाबा कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर्स धाकटे जांभारे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि संघाने पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. जय खोतबाबा कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर्स धाकटे जांभारे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. या ठिकाणी नक्कीच लक्ष आहे डोळ्यासमोर आपल्या, ते म्हणजे 63 धावांचं 30 चेंडू 63 धावा या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. रेनबो वॉरियर्स आपल्याला धावसंख्या असेल ती आपली 63 धावा आपल्याला चेस करायच्या आहेत. 30 चेंडू टाकले जातील मैदानाच्या आतमध्ये. जर या संघाने हा सामना जिंकला तर त्यांचं नक्कीच कुठेतरी कौतुक केलं जाईल, कारण आपण अजून आपला सामना नक्कीच बाकी आहे. मात्र या सामन्यामध्ये पकड निर्माण करावी लागेल आपल्याला. 30 चेंडू 63 धावा. बघूया पहिला चेंडू या ठिकाणी स्वयं मारा केला जातोय. संस्कृत या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात केली. 1+1 2 धावा या ठिकाणी. फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अभिनय आणि सूरज. श्री गणेशा झाला 2 धावाने. हा संस्कृत पुन्हा एकदा पेपर जातोय. कठीण गोलंदाजी करत असताना कठीण, फलंदाजी करत असताना सोपा गेला होता. हा चेंडू हा फटका सजवला गेला 4 धावांसाठी. 2 स्वयंमारा केल्यानंतर पुढचा येणारा चेंडू या ठिकाणी मात्र समाचार घेतला गेला. अभिनयच्या माध्यमातून 4 धावांचा फटका सजवला गेला. धावसंख्या झाली ती 7 धावा. 3 धावा तर फुकटच्या खर्च केले गेले आहेत संस्कृतच्या माध्यमातून. या गोलंदाजी करीत असताना प्राथमिक गोलंदाज म्हणून आपण वापर केला जातोय आपला. पुन्हा एकदा 1+1 वाईटचा इशारा. का संस्कृत पेपर आपण फलंदाजी करत असताना प्रश्नोत्तर खरोखर सुंदर आपण उत्तर सोडवले, आणि त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात करत असताना का प्रश्न आपल्याला आता मात्र कठीण जातोय. अभ्यास करायला पाहिजे आपण, कारण आतापर्यंत आपण या मैदानामध्ये टिकून आहेत, आपण चांगल्या प्रकारची कामगिरी करताय, आणि हा प्रश्न का आपल्याला कठीण जातोय गोलंदाजीचा. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आता मात्र निर्धाव चेंडू येताना दिसेल. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये जाऊन चेंडू हा फील्ड केला गेला. हा चेंडू बघूया. वा काय चुरस लागली होती. कोण कोणाला बाद करणार हे सांगता येत नव्हतं. मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी सूरज म्हणाला नाही.
धाव नकोय आपल्याला, लालच नकोय आपल्याला एका धावेची. आपल्याला सामना जिंकायचा तर चौकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल. कारण मित्रांनो सूर्य रोज उगवतो आणि सूर्य रोज मावळतो, पण चंद्र रोज उगवतो का? नाही ना, चंद्र फक्त पौर्णिमेला दिसतो ना. तसाच इथे मैदानामध्ये सुद्धा असतो. प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज रोज उगवेल आणि रोज मावळेल सांगू शकत नाही. म्हणजे कधीतरी असा चमकेल की सांगू शकत नाही. वा वा वा, संस्कृत पेपर या ठिकाणी आता मात्र सोडवताना दिसला प्रश्न. यष्ट्या गेल्या उद्ध्वस्त या ठिकाणी. बॅक टू द पॅव्हेलियन या ठिकाणी फलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना दिसेल अभिनय. पहिला धक्का दिलाय तो या ठिकाणी रॉम्बो वॉरियर्स संघाला. काय या ठिकाणी अप्रतिम आता मात्र सुरुवात केली गेली संस्कृत कडून. मी कुठेतरी बोलून दाखवलं संस्कृत पेपर गोलंदाजी करत असताना का कठीण जातो, आणि त्याचं उत्तर मला त्यानं दिलं. बॅक टू द पॅव्हेलियन अभिनयला पाठवलं. यष्ट्या उद्ध्वस्त केला, दांडी गोल केली त्याची आणि माघारी परतावा लागला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 2 धावांसाठी फटका सजवला गेला. सन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघूया 11 धावसंख्या झालेली आहे. खरोखर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिले षटक प्रगतीपथावरती झालं, संपलं आणि त्यानंतर धावसंख्या असेल ती 11. आता मात्र येणारा नवीन गोलंदाज असेल तो विकी. सामना करेल तो सूरज. बघूया. हो 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 हो, हा चेंडू लाजवाब चेंडू, ब्लॉक होल्डला टाकलेला हा चेंडू कुठेतरी टो टार्गेट केलं जातंय फलंदाजाला. हा 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 फटका मत अप्रतिम. किती टो टार्गेट करा तुम्ही, मी सुद्धा प्रयत्न करणार असा इथे सूरजने ठाम सुद्धा दाखवून दिलेला आहे. ठामरित्या हा फटका फटकावला 4 धावांसाठी. धाव संख्येत बदल केला जाईल. धाव संख्या असेल ती 15 या ठिकाणी. किती टो टार्गेट करा तुम्ही मला, मी सुद्धा माझी शक्ती वापरणार, कला वापरणार, कौशल्य वापरणार आणि 4 धावा मारून दाखवणार. त्यानंतर येणारा हा वाईड चेंडू नियम क्रमांक 22 मोडला आणि दंडित केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील, अतिरिक्त चेंडू टाकणे कुठेतरी थांबवावं लागेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. का नाराज होतोय स्वतःच्या कामगिरीवर? चांगले चेंडू टाकत असताना आपण 2 चेंडू स्वयं मारा केले. फलंदाज प्लस मध्ये जातोय, त्याला माहित आहे हा कुठेतरी आता आपल्याला देणार 4 धावा मारण्यासाठी चेंडू देणार आणि दिला चेंडू 4 धावांसाठी. 2 चेंडू स्वयं मारा केला, त्यानंतर टाकलेला चेंडू मात्र समाचार घेतला गेला सूरजच्या माध्यमातून. सूरजला माहिती आहे थोडं मनोधैर्य खचलेलं दिसतंय या गोलंदाज. 2 स्वयं मारा केल्यानंतर कुठेतरी त्याचा येणारा चेंडू आपण फेस करून हा फटका 4 धावांसाठी पाठवायचा आणि पाठवला गेला. धावसंख्या असेल 21. पुन्हा नो पंचाने मात्र या ठिकाणी डॉट चेंडू जाहीर केला. डॉट चेंडू केला. सुंदर चेंडू आता मात्र म्हणावा लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा तीच लेंथ. आता मात्र लेंथ बदलली ह्या ठिकाणी या गोलंदाजाने. विकीने लेंथ बदलली. 2 चेंडू निर्धाव टाकले. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला खेप, शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत. ओ हो निर्धाव होऊ शकला असता मात्र लेग बाई स्वरूपात 1 धाव या ठिकाणी. षटक समाप्तीचा इशारा येईल आणि धाव संख्या असेल ती 22-22. 2 22. एक विकेट नक्कीच या ठिकाणी पतन केलं गेलंय रॉम्बो वॉरियर्स संघाचं. या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर लक्ष असेल आता 18 चेंडू आणि 41 धावा. 18 चेंडू 41 धावा. खेळी करण्यासाठी असेल सज्ज 2 भावा. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावं लागेल. 18 चेंडू 41 धावा. गोलंदाज बघूया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिक बॅक टू द पॅव्हेलियन सूरज. बॅक टू द पॅव्हेलियन सूरज. वाह मुन्ना वाह.
काय गोलंदाजीला सुरुवात केली ऋतिकने. तिसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती सूरजच्या यष्ट्या त्याच्या दांड्या गोल केल्या. कुठेतरी पॅव्हलिनचा रस्ता दाखवला त्याला. मात्र या ठिकाणी बॉलर नेम पियोज वाईट चेंडू. सूरज बाद झाला. सूरज पंच 2 मिनिटं निर्धाव चेंडूला 2 मिनिटं. जुले जरा थांब. ओके पुन्हा जाऊ द्या मित्रांनो. सामन्याच्या दिशेने पियुष या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि नक्की प्रज्वल असेल समोर. हा चेंडू नक्कीच फीड केला जाईल. या ठिकाणी निर्धाव चेंडू येताना दिसतोय. प्रिजोदने पहिला चेंडू टाकला. तिसऱ्या षटकातील यष्ट उद्ध्वस्त केला त्या ठिकाणी फलंदाजाच्या आणि त्याला बॅक टू द पॅव्हलिनचा रस्ता दाखवला. त्यानंतर येणारा हा चेंडू बघूया. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा. वाईटचा इशारा. करू नको चूक भावा, कारण आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचा असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजा पुन्हा एकदा वाईट चेंडू. बॅक टू द बॅक. 2 वाईट या ठिकाणी पाहायला मिळाले. पियोज अशा प्रकारची जर चूक केलीस तर कुठेतरी फलंदाज तुला भारी ठरणार आहे. तुझ्या चेंडूवरती हा चेंडू जाईल 4 धावांसाठी. बोललो का आणि लगेच या ठिकाणी पियोजनी फटका मारला काय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. 14 चेंडू आणि आता मात्र 34 धावांची गरज असेल. समीकरण साधा आणि सोपं आहे. कॅल्क्युलेशन केलं गेलं. हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी फटका सजवला जातोय. काय चाललंय मैदानाच्या आतमधला खेळ. गोलंदाज करतायत चुकी, त्यानंतर फलंदाज मात्र चुकी करत नाहीये. 2 चौकार लगावले सलग पियोजच्या या 2 चेंडूंवरती. 13 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. आता मात्र अजून समीकरण बदललं जाणार आहे. मात्र ते फलंदाजांकडून बदललं जाईल. गोलंदाजाला जर समीकरण बदलायचं असेल तर विकेट घ्यावी लागेल. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा आपण खर्च केली. का करताय चूक वारंवार. संघाला समोरच्या 13 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना आपण करताय चूक. हा चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू +1. 2 धावा ना म्हणना ना. दोबारा गलती ना करना. आता जर चूक केलीस तर हा सामना तुझ्या संघाच्या बाजूने पूर्णतः निसटताना दिसेल. समोरच्या संघाच्या बाजूने दिसणार हा सामना झुकताना पूर्णतः, कारण तू चूक केलीस. आतापर्यंत चेंडू किती टाकलेत बघूया. 10 चेंडू टाकलेस तू. 10 चेंडू टाकले म्हणजे षटक संपूर्ण. अजून 4 चेंडू एक्स्ट्रा टाकलेस तू. त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांना झाला. प्रज्योत या ठिकाणी सज्ज होईल पुन्हा एकदा. चेंडू हलक्या हाताने टाकला. चेंडू 4 धावांसाठी फटका सजवला गेला. का चूक केली गे आपण पुन्हा एकदा. षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या असेल 40-40-40. 12 चेंडू 23 धावांची गरज असेल. 12 चेंडू 23 धावा. यानंतर होणारा सामना जय खोतबाबा कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर्स धाकटे जांभारे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सवर टॉस साठी यायचंय. जय खोतबाबा कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर्स धाकटे जांभारे. 12 चेंडू 23 धावा. समीकरण खूप सोपं साधं आहे. कॅल्क्युलेशन केलं गेलंय दोन्ही फलंदाजांकडून. काय करायची आपल्याला कामगिरी, कशी करायची फलंदाजी.
आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावाच लागेल आपल्याला. मग आपण कशी फलंदाजी करणार याचं कॅल्क्युलेशन केलंय दोन्ही फलंदाजांनी. कानमंत्र दिला या ठिकाणी प्रज्योतनी. सूरजला काय करायचंय तुम्हाला. आला या ठिकाणी चौथं षटक घेऊन आलाय. स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय तो म्हणजे विकी. पहिला चेंडू डाट गेलाय. 11 चेंडू 23 धावांची गरज असेल. आता मात्र हा चेंडू नक्की 2 धावांसाठी जाईल जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 10 चेंडू 21 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडू 2 धावा. पर चेंडू 2 रन. 10 चेंडू 21 धावा. सामना करतोय सूरज. हा चेंडू सिंगल सिंगल जाईल क्षेत्रामध्ये. डिंगल सिंगल. एका धावेने या ठिकाणी स्कोर नक्की तब्दीली केली जाईल. फेरबदल केला जाईल. धावसंख्या असेल 43. हा चेंडू या ठिकाणी का सूरज मिस होत करतोय. हा चेंडू नॉन स्ट्राईकला एक खंदा फलंदाज आहे प्रज्योत सारखा आणि त्याला कुठेतरी स्ट्राईक देण्याची गरज असेल. या षटकामध्ये एखाद दुसरा चेंडू जर त्याला गावला असता तर कुठेतरी 4 धाव वाढताना दिसतील. हा आता मात्र चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर या बंधूने. खरोखर ऐकलं कारण 2 चेंडू इथे कुठेतरी चांगल्या प्रकारचे फेकल्यानंतर या ठिकाणी चौकारेने गरजेचं होतं. 4 धावा आल्या. 7 चेंडू आणि 16 धावांची आता मात्र गरज असेल. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. ओ हो का 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 हा प्रश्न पडला मला. का सिंगल धाव घेतली. शेवटचा चेंडू होता. नॉन स्ट्राईकला गेला पुन्हा एकदा या ठिकाणी सूरज आणि स्ट्राईकला येईल सूरज. नॉन स्ट्राईकला जाईल तो प्रज्योत. का सिंगल धाव घेतली याचं उत्तर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये दिले जाईल. शेवटचे 6 चेंडू जेव्हा टाकून होतील तेव्हा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. का घेतली सिंगल धाव आणि काय केली चूक. धाव संख्या झाली मित्रांनो 48. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. आणि शेवटचं षटक बघूया कोणाच्या हातामध्ये. कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. तन्मय. 6 चेंडू आणि 15 धावा. तन्मयची धडकन वाढलेली असतील आणि इथे फलंदाज आहे सूरज. सूरज सूरज सूरज. मी आताच बोललो सूर्य सकाळचा रोज उगवतो संध्याकाळी मावळतो मात्र चंद्र पौर्णिमेलाच दिसतो. बघूया या ठिकाणी चंद्र दिसतो की सूर्य दिसतो. हा चेंडू बघूया 4 धावांचे थेट डाव मारला फटका या ठिकाणी बघूया. नक्कीच नक्की अंपायर मला वाटतं या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्यांनी रुवी घेतलाय नो साठी. नो पण प्लस नो चेंडू आणि एकूण 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. धाव संख्या असेल 53 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. का चूक केली आपण. 9 चेंडू टाकला चौकार गेला. 5 धावा एकूण खर्च केल्या. टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल आपल्याला. आपल्या दिलेल्या टायमिंग मध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. त्या दरम्यान आता मात्र 5 चेंडू 10 धावांची गरज असेल. सूरज 14 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च मिळवतोय. नक्कीच आपल्या संघासाठी. जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी. हा चेंडू नो 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 ना मुन्ना ना. क्यों दोबारा गलती की ऐसी. क्यों दोबारा गलती की ऐसी. बार बार ना करना गलती. चूक करणार आणि तुम्हाला माफी कोण करणार. पण प्रत्येक वेळेला पहिल्या चेंडूवरती चूक केली
4 धावा 5 धावा दिल्या, त्यानंतर नऊ चेंडू. मात्र या ठिकाणी तुझं नशीब चांगलं थोर गोलंदाजाचं की फटका नाही मिळाला या चेंडूवरती, नाही तर 4 धावा आणखून प्राप्त झाल्या असत्या. वापस नाही करणार, दुबारा ना गलती करना मुन्ना. चेंडू गेला 4 धावांसाठी. सूरज या ठिकाणी ठरतोय सरस. गोलंदाज मित्रांनो छोटा खेळाडू म्हणजे नवदूत खेळाडू आहे, नक्की त्याच्यावरती दडपण आहे, त्याच्या हृदयाचे टोके वाढलेले. कधी एक समोर सामना आपण अप्रतिम सामना अटीतटीचा सामना खेळतोय, त्याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं. नक्कीच त्याच्या कुठेतरी मनामध्ये थोडी भीती असणार आहे, कारण शेवटी समोर एक चांगला फलंदाज सूरज सारखा फलंदाजी करतोय. आतापर्यंत 24 धावांपर्यंत त्यानं वैयक्तिक धावा केल्या. हा चेंडू त्या दरम्यान हातामध्ये गेला चेंडू, निर्धाव चेंडू येताना दिसेल. 3 चेंडू 5 धावांची गरज असेल. सामना टाय झाला तर काय, 1-1 पॉइंट, 1-1 पॉइंट, 1-1 पॉइंट. पटका जाईल 4 धावांसाठी साधला पटका. आता मात्र असेल 1 धावाची गरज, 2 चेंडू 1 धाव. 2 बॉल 1 रन, 2 चेंडूने 1 धावांची गरज असेल. मित्रांनो हा सामना रॅम्बो वॉरियर्स संघ नक्की जिंकणार असं तरी दिसतंय. मात्र शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. बघूया, 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 धाव. वाईट +1 एकूण 2 धावांनी सामना जिंकला. रेम्बो वॉरियर्स संघाला, विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग आपण घेतला, आपला अजून नक्कीच मॅच पाहायला मिळाला, त्याबद्दल आपले सुद्धा पुन्हा एकदा आभार. आणि सामन्याचा सामनाही ठरलाय. रेम्बो वॉरियर्स संघाचा सूरज